नमस्कार, मी आशुतोष पाटील. मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम हे ध्येय ज्या नेत्यांनी घेतलेलं आहे त्या नेत्याचं नाव सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातलं हे नेतृत्व आहे, पण संपूर्ण देश पातळीवर त्यांना मान्यता आहे. विकासासाठी ते ओळखले जातात. असं नेतृत्व, असं नाव म्हणजेच नितीन गडकरी आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत. सर नमस्कार. तुमच्याकडे आल्यानंतरच हे मनसा सततम स्मरणीयम जे घोषवाक्य समोर येतं, तुम्ही खरंच हे आचरणात आणता का? श्रीभा वर्णेकर संस्कृत पंडित त्यांचं हे गीत आहे आणि मी संघात असताना हे गीत शिकलो आहे. पूर्ण गीत खूप सुंदर आहे की आपण मनामध्ये सतत स्मरण करत असताना समाजातले दलित, पीडित, शोषित, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेले, विकलांग, दिव्यांग त्यांची सेवा करणं, याला आपण खऱ्या अर्थाने समाजकारण म्हणजे राजकारण म्हणावं. तुकाराम महाराजांनी हेच वर्णन केलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मला असं वाटतं की मी जे राजकारणाची व्याख्या केली आहे ती समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि सेवाकारण. आणि मी नेहमी लक्षात ठेवतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि म्हणून सामाजिक, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्याच्या क्षेत्रात लोकांना मदत करणं, त्याचा मलाही खूप आनंद मिळतो. काल मी 87 इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या आणि सोलरवर चार्ज होणाऱ्या ट्रायसिकल मी काल दिव्यांगांना भेट दिली. 5-7 लोकांना पाय लावून दिले. मी असं मोठ्या प्रमाणात काम करत असतो. आजप्रमाणे 400-500 लोकांना पाय लावून दिले. ते फुटबॉल खेळायला लागले, बुलेट चालवायला लागले, फिरायला लागले, धावायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावर जे काल हास्य होतं त्या हास्याचा मला गेल्या 5-6 महिन्यात अनेक गोष्टी घडल्या. मी आता द्वारका एक्सप्रेस वगैरे मोठे प्रोजेक्ट बांधलेत, पण त्याच्यावर जेवढा मला आनंद झाला नाही तेवढा त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य बघून झाला. मला लोकांचं काय भलं होत असेल तो मुद्दा वेगळा, पण हे काम केल्यामुळे माझ्या मनाला जो आनंद मिळतो ती माझी शक्ती आणि प्रेरणा आहे, हे मात्र निश्चित आहे. तुमच्याकडे पाहिलं की तुम्ही केलेले विकास कामं डोळ्यासमोर येतात. तुमच्याशी अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळाली, पण नेहमी तुम्ही राजकारण कमी आणि डेव्हलपमेंट आणि वेगवेगळी टेक्नॉलॉजी तुम्ही जी आणताय त्या संदर्भात नेहमी सांगता. तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली आणि त्यातून तुम्ही काय काय प्रोजेक्ट आतापर्यंत केले, मला तुमच्याकडून ऐकायचं. पहिली गोष्ट अशी की मी तुम्हाला पण विनंती करेन, वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या सत्तेच्या विरुद्ध जो संघर्ष केला ते राजकारण होतं, पण ते राष्ट्रकारण होतं. क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद या सगळ्यांनी जो संघर्ष केला ते राष्ट्रकारण म्हणजे तेही एक प्रकार, त्यावेळी त्याला राजकारणच म्हणायचे. आता काय झालं की सत्ताकारण जे आहे, पॉवर पॉलिटिक्स, तेच केवळ राजकारण असा त्याचा अर्थ अभिप्रेत झाला आहे. दुर्दैवाने समाजाची सेवा करणं, दीनदुबळ्यांची सेवा करणं प्रामाणिकपणे, निरपेक्ष भावनेने, निस्वार्थी भावनेने, खऱ्या अर्थाने हेच राजकारण आहे. आणि मला विशेषतः या गोष्टीचा आनंद आहे की मी नेहमी BJPचा अध्यक्ष होतो तेव्हाही सगळ्यांना सांगतो 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. मला परवाच काल एका इंटरव्ह्यूमध्ये एका मोठ्या एजन्सीच्या ह्याच्यात त्यांनी मला विचारलं की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठं काम कोणतं आहे. तर मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी 1 कोटी लोक, माणूस माणसाला खिचत होता खांद्यावर किंवा सायकल रिक्षा. ही अतिशय अमानवीय प्रथा होती, म्हणजे मानवीय शोषण होतं. आणि मला त्याच्याविरुद्ध नेहमीच मला वाईट वाटायचं. मी मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा आणली, कायदा बनवला आणि आज देशात 1 कोटी लोकांचं शोषण जवळपास संपलं. तर मी लोकांना सांगितलं की मी पोस्टर नाही लावणार, बॅनर नाही लावणार, कटआउट नाही लावणार, पण मी तुमचा आशीर्वाद घ्यायला तुमच्याकडे येईल. तुमच्या सिनियर लोकांचा, ज्येष्ठ लोकांचा पाया पडून आशीर्वाद घेईन, लोकांकडून शुभेच्छा घेईन, त्यांच्या घरी जाईन. आता माझं कार्य केलेलं तुम्हाला माहिती आहे आणि माझं नावही माहिती आहे, त्यामुळे त्याची गरज नाही. आणि निवडणुकीमध्ये मी आता काही तत्वट समोर ठेवून निवडणूक लढवणार आहे आणि त्यामुळे त्याच्यात काही किंमत मोजायला लागली तर मोजायला तयार आहे. तुम्ही म्हणाला प्रेरणा कुठून मिळाली. मी जेव्हा विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो त्यावेळी आम्ही सर्वे करायला जायचो.
एका आदिवासी भागात गडचिरोली आम्ही गेलो असताना एका घरामध्ये एका महिलेचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आम्ही विचारलं, तुमच्या घरी कुणी आहे का? तिला माझी मुलगी आहे. म्हटलं तिलाही प्रश्न विचारायचे आहेत. माझ्याबरोबर मुली पण कार्यकर्त्या होत्या. ती म्हणाली नाही, ती नाही येणार. ती काही उत्तर देत नव्हती. माझ्याबरोबरच्या मुलींनी त्यांना बऱ्याच विद्यार्थिनींनी आग्रह केला. ती बाई आतमध्ये गेली आणि ती मुलगी बाहेर आली. आणि ती मुलगी बाहेर आली, तिच्या अंगावर तेच लुगडं होतं जे तिच्या आईने घातलं होतं. ती परिस्थिती मला अतिशय व्यथित झालं की समाजात किती आहे. आणि आत्ता तुम्ही जसं तुमच्या चॅनलतर्फे ज्या महिलांनी संघर्ष करून त्यांचा सत्कार केला, ही सगळी उदाहरणं प्रेरणेची आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की समाजातले जे शोषित, पीडित, दलित, दिव्यांग, अपंग आहेत, ह्या सगळ्यांना पुन्हा नवीन सस्टेनेबल जीवन देणं ही सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. तुम्ही अजातशत्रू म्हणून तुम्ही राजकारणात प्रसिद्ध आहात. तुम्ही एवढे पूल बांधलेत, सिमेंट, माती, विटांचे पूल बांधले, तुम्ही मैत्रीचे पूल देखील बांधलेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काळामध्ये जुने मित्र तुटले, काही नवीन मित्र आले, तर ते जुने मित्र पुन्हा जोडावेत म्हणून तो माणुसकीचा पूल पुन्हा बांधणं शक्य आहे का? बघा, राजकारण वेगळं आणि संबंध वेगळी. व्यक्तिगत संबंधाचा संबंध युतीशी किंवा अलायन्सशी नाही आहे. माझे ज्या माणसाशी एकदा संबंध तसेच राहिले, बाळासाहेब ठाकरेंशी आयुष्यभर तसेच राहिले. ते जेव्हा भाजप शिवसेना होती तेव्हा त्यांच्याबद्दल जो भाव होता तो आजही आहे. मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली काम केलं, त्यांच्याबद्दल वारंवार त्यांनी भेटायला तोच भाव होता. कदाचित शिवसेना भाजप युती नाही, नारायण राणे माझ्याबरोबर काम करतात, माझा भाव तोच आहे. त्यामुळे राजकारणात कधी मैत्री होते, कधी होत नाही. मतभेद होणं स्वाभाविक आहे. मतभिन्नता असणं लोकशाहीत काही चूक नाही आहे, पण मनभेद होता कामा नये. आम्ही एकमेकाचे विरोधी आहोत, दुश्मन नाही आहोत. बाकी अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, पार्ट्या येतील, बदलतील, बिघडतील, पुन्हा अलायन्स होतील, पुन्हा तुटतील, लोक येतील आणि जातील, पण हा देश इथे राहील, हा समाज इथे राहील. या देशाच्या आणि समाजाच्या हिताकरता आपल्याला काम करायचं आहे. माझं जीवन जे आहे, अटलजींनी म्हटलं आहे की ह्या देशाकरता आहे. ते समजून आपण काम केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि आपल्या भाषणातून लोकांना मार्गदर्शन करण्यापेक्षा आपण स्वतः कृतीतून ते करावं, म्हणजे मग आपल्याला लोकांना सांगण्याचा नैतिक अधिकार आहे. त्यामुळे माझ्या सगळ्यांशी संबंध आहे. कोणी माझ्याकडे का माझी तर आयडेंटिटी लपलेली नाही आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे, माझी विचारधारा इज ए पार्ट ऑफ लाईफ कन्व्हिक्शन टू मी. पण मी कम्युनिस्ट पार्टीच्या मुख्यमंत्र्याबरोबर माझे संबंध चांगले आहेत. कायदेशीर काम सगळ्यांचं झालं पाहिजे. मोदींनी पण सांगितलं, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. त्यामुळे सगळ्यांशी संबंध आहेत. मी कधीही जात, पंथ, धर्म, भाषा आणि पार्टी याच्या आधारावर कोणाला डिस्क्रिमिनेट करत नाही. आता का कटुता दिसते? अशी राजकीय पक्षांमध्ये एवढी कटुता आली आहे. काल निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की तुम्ही प्रचार करा, पण इतका पण टोकाचा विरोध करू नका की नंतर तुम्ही पुन्हा कधी एकत्र याल तर तुम्हाला त्याची खंत वाटेल. इतकंही शत्रुत्व करू नका, असं निवडणूक आयुक्त देखील काल म्हणाले. तुम्हाला वाटतं का की कुठे ना कुठे काही तुटलेले असे सांधे जोडावेत? ही गोष्ट खरी आहे की काळाच्या ओघात डिटोरेशन झालेलं आहे आणि डिटोरेशनला आम्ही सगळे जबाबदार आहोत. आणि त्यामुळे पुन्हा एकदा ही जे 4 पिलर्स आहेत लोकशाहीचे, त्यांनी सगळ्या राजकीय पक्षांनी स्वतःपुरतं हे ठरवलं की आम्ही हे करू आणि हे करणार नाही आणि आम्ही या प्रकारे चांगलं वागू. सगळ्यांनीच ठरवलं तर बदलून जाईल. मी आशावादी आहे आणि मला असं वाटतं की याचं सगळ्यात पहिलं स्टेप काही असेल तर आपण पहिले चांगलं वागलं पाहिजे. आणि मग आपण जर चांगलं वागलो तर आपण 4 लोकांना म्हणू तुम्ही पण चांगले वागा. आणि असं करता करता सगळे लोक वागतील आणि मग एक कारवा बनेल आणि परिस्थिती बदलेल. आणि निवडणूक हा एक त्योहार आहे, सण आहे आणि आनंदामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. कटुता, दुश्मनी, मारपीट, हिंसा, जातीयवाद, सांप्रदायिकता याचा उपयोग करू नये. मी काल माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मी जातपात पाळत नाही. मी गमतीने म्हटलं, जो करेगी जात की बात उसको पडेगी कसके लात. नो जात, नो पंथ, धर्म, संप्रदाय. सगळं नागपूर माझं आहे, सगळ्या लोकसभा मतदारसंघ तुम्ही सगळे माझे आहात. हे म्हणणं कठीण आहे की माझ्या मुलाप्रमाणे इतकं मी तुमच्यावर प्रेम करीन ते कदाचित शक्य नसेल, पण माझ्या परिवारातल्या तेवढं प्रेम मी प्रत्येक माणसावर करीन जो या लोकसभेतला आहे. तो कोणत्याही जातीचा असो, पंथाचा असो, धर्माचा असो. तो आजारी पडला अर्ध्या रात्री त्याला धावून जाईल.
माझ्याकडे अर्ध्या रात्रीही आजारी पडणारा कॅन्सर हार्टचा रुग्ण कोणीही हो, त्याला अर्ध्या रात्री माझे दरवाजे उघडे असतात. त्याचे प्राण वाचवण्याचा मी प्रयत्न करतो. नुकताच एक नगरसेवक होता काँग्रेसचा, सिरियस झाला, त्याला मी स्पेशल एअर ॲम्ब्युलन्सने नेलं, त्याचे प्राण वाचले. तो म्हणाला मला तुमच्याकरता आता आयुष्य द्यायचं, काम करा. म्हटलं नाही, तुझी पार्टी बघून तू काम कर, अडचणीत येऊ नको. मागच्या वेळी एक MLAला उभा होता, 70,000 मत मिळालं. मला मग तुमचं काम करायचं. म्हटलं तुझं सगळं बघून मग काम कर. माझा स्वार्थ आहे म्हणून तू तुझं करिअर खराब नको करू. तुम्ही अजातशत्रू का आहात ना, हे बोलता बोलता आता याची प्रचिती येते. तुम्ही आता जातीचा उल्लेख केलात. अहो पण महाराष्ट्रामध्ये गेल्या काळामध्ये ह्या मराठा राजकारणावरून अशी परिस्थिती झाली आहे, काही ठिकाणी म्हणजे दुकानदाराकडून वस्तू घेताना तो मराठा असेल तर मराठ्याकडून आणि कुणबी असेल तर कुणब्याकडून, अशा प्रकारचे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी उदाहरणं समोर आली. हे जे जातीजातींमध्ये आणि समाजामध्ये भिंती निर्माण झाल्या, हे संपूर्ण मराठा आरक्षणासाठी आत्ताही संघर्ष सुरू आहे. मनोज जरांगे पाटील सारखे नेते संघर्षाच्या पवित्रतेत आहेत, निवडणूक आयोगाला आव्हान देत आहेत, निवडणुका घेऊ नका सांगतात. हा सगळा प्रकार बघून त्यावर तुम्ही काय सांगाल? बघा, महाराष्ट्राला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे. फुले, आंबेडकर, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहेत. सगळ्या विचारामध्ये एकवाक्यता नसते, पण ओव्हरऑल समाजाबद्दलचं जे चिंतन आहे ते सगळं दूर एकच आहे. शाहू महाराजांनी, आंबेडकरांनी, फुलेंनी, शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराज, सगळ्यांच्या वागणूक व्यवहारात शेवटी भाव तर तोच होता. हा अतिशय दुर्दैवी इतिहास आहे. माणूस हा त्याच्या जातींनी मोठा नाही आहे, गुणांनी मोठा आहे. जात, पंथ, धर्म, भाषा, पार्टी याच्यापेक्षा त्याच्या गुणांनी मोठा आहे. आणि म्हणून गरीब गरीब असतो. गरीबाला जात, पंथ, धर्म, भाषा नसते. आपल्या विकासाचा, आपल्या भविष्याचा संबंध प्रश्नांशी आहे, समस्यांशी आहे, तो जातीशी नाही आहे. आणि आरक्षण जर सगळ्यांनाच द्यायचं तर 100% आरक्षणाचा अर्थ कोणालाच आरक्षण नाही. म्हणून बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट. हु इज मोर बॅकवर्ड त्याची कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज प्रश्न नोकऱ्यांचा आहे, रोजगाराचा संबंध आरक्षणाशी नाही आहे. शेवटी याला मर्यादा आहे. जागाच नाही आहे, नोकऱ्याच नाही, तर नोकऱ्या मिळणार कोणाला? त्यामुळे नवीन उद्योग, व्यवसाय, व्यापार, एक्सपोर्ट वाढवून रोजगार निर्माण केले पाहिजे. शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न केलं पाहिजे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांना आपण सुखी केलं पाहिजे. जल, जमीन, जंगल, जानवर याच्या आधारित उद्योग उभे केले. आता मदर डेअरी आपल्याकडे 450 कोटीची सुरू होते आहे विदर्भ मराठवाड्यात. 30 लाख लिटर दूध घेणार आहे. ते एक दिवार नावाचा चित्रपट होता, तुम्हाला आठवत असेल. त्यात शशी कपूरचा एक डायलॉग होता, फार सुंदर होता. तो म्हणाला त्याला एका नोकरी ठिकाणी जातो आणि नोकरी देणार, तेवढ्यात एका मंत्र्याचा फोन दे, नोकरी जाते. तो म्हणतो जिंदगी थर्ड क्लास का डब्बा बना हुआ है, मैं बैठूंगा तुम खड़े रहोगे, तुम बैठ जाओगे मैं खड़ा रहूँगा. त्याचं म्हणणं आहे की इतके प्रॉब्लेम्स आहे की सगळा थर्ड क्लासचा डब्बा झाला. आता त्या थर्ड क्लासमधल्या सगळ्यांना जागा मिळण्याचा प्रयत्न सोडून एक दुसऱ्याचे केस ओढून मारापिटा करण्यात काय मतलब आहे? आपण चुकीच्या दिशेने चाललो आहे. सगळ्या नेत्यांनी याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी आपली राजकीय विचारधारा आहे, आपण वाद करू, निवडणुका लढवू, जनता ज्याला साथ देईल तो निवडून येईल, जे प्रमोद नाही त्यांचं सरकार येईल. पण या मर्यादा सांभाळून जर राजकारण केलं तर मला वाटतं कुठेतरी थांबायची गरज आहे. अगदी राजकीय फायदा जरी असेल तरी यातून समाज उद्ध्वस्त होणार आहे, ते मी करणार नाही असं म्हणणाऱ्या राजकारणी नेत्याची गरज आहे. सगळ्या राजकारण्यांनी हे ऐकण्याजोगं हे तुमचं वाक्य आहे. हां, नाही मी नाही करणार आहे. मी कधी कधी मला लोक म्हणतात, मी म्हणतो मी हे काम नाही होत. मग कशाला सांगता? बघू म्हणा, पाहू म्हणा. म्हणलं नाही, मी त्याच्याशी खोटेपणा नाही करणार. हे हो म्हटलं तर मी करीन, नाही म्हटलं तर नाही. मी आजपर्यंत आयुष्यात खोटं बोललो नाही, खोटं आश्वासन देत नाही. मी बोललो ते केलं. आणि एखाद्या वेळी जे होत नाही ते पब्लिकली आधार हे करू शकत नाही, होणार नाही, हे सांगून टाकलं. तुम्ही सामाजिक कार्याचा दाखला दिलात. आता कोविड काळामध्ये लोकांना व्हॅक्सिन मिळालं, मोदीजींनी दिलं, आपल्या सरकारने दिलं, सगळ्यांनी केलं. आता त्याच्यावरती राजकारण सुरू आहे. नुकताच आरोप होतोय की व्हॅक्सिनच्या माध्यमातून मोदीजींनी, भारतीय जनता पक्षाने पैसे कमावले आणि पैसा कमावण्यासाठी हे सगळं केलं, असा आरोप काँग्रेसकडून थेट केला जातोय. बघा, आज व्हॅक्सिन मिळालं, कोविड नाहीसा झाला, अनेक लोकांचे प्राण वाचले. त्या काळामध्ये माझे मित्र, आमचे अनेक लोक गेली सोडून. आज मला एवढं मोठं संकट होतं, जगावर होतं, आणि आपण त्या व्हॅक्सिनमधून लोकांचे प्राण वाचवले. आणि आपण केवळ हिंदुस्थानमधले नव्हते, त्या व्हॅक्सिन परदेशात पाडून तिथल्या लोकांचे प्राण वाचवले. आता याच्यावर अशा प्रकारचे आरोप करणं हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. याच्यापेक्षा जास्त काय बोलू.
एवढं भव्य राम मंदिर आपण उभारलं. राम मंदिरच्या उद्घाटन प्रसंगाचे आम्हीही साक्षीदार आहोत. एक जगभरात वेगळा संदेश जातोय. पण त्या राम मंदिरावरून देखील राजकारण केलं जातंय. भारताचे आदर्श प्रभू श्रीराम, त्यांच्या आदर्शांची कथा कहाणी आपण लहानपणापासून ऐकत आलो. आपल्या जीवनामध्ये त्यातली काही चांगली मूल्य घेण्याचा प्रयत्न केलो. पण हा राजकारणाचा मुद्दा होतोय. बघा, इतिहास, संस्कृती आणि विरासतीचं प्रतीक म्हणजे प्रभू रामचंद्र. ते कोणा एका धर्माचं नाही, भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे, भारतीयांचं प्रतीक आहे. आणि त्यामुळे अयोध्येत राममंदिर झालं हा आमच्या सगळ्यांकरता खूप आनंदाचा क्षण आहे. आणि म्हणून या विषयाला राजकारणामध्ये कुठल्याही प्रकाराने त्याला राजकारणात आणणं गैर आणि चुकीचं आहे. दुर्भाग्य आहे की काही लोक ते आणतात. आणू नये अशीच माझी सगळ्यांना विनंती. मी आता ठरवलं की आपण या निवडणुकीत आपल्या विरोधकांवर आणि उमेदवारावर टीका टिप्पणी नाही करायची. मला एवढा वेळ सांगता येणार की मी एवढी कामं केली आहे. 1,00,000 कोटी रुपयाची कामं मी माझ्या लोकसभा क्षेत्रात केली आहे. कर्मण्य वा अधिकारस्य वा फलेषु कदाचन. तुम्ही आजही नागपुरामध्ये तुमच्या आवडत्या फूड जॉईंट्सवर तुम्ही असं तुमच्या मित्रांना तुम्हीच सांगितलं किस्सा, मी जात असतो. तुम्हाला वडे भजी तुम्हाला जे आवडीचं आहे ते तुम्ही लोकांमध्ये मिसळून फक्त रात्री मी खासदार आहे किंवा मंत्री आहे असा बडेजाव न करता तुम्ही आजही जाता. बिलकुल माझं जीवन मला काल एकाने विचारलं, तुम्ही कशाचा विचार करता, तुम्हाला चिंता कशाची आहे. मी म्हटलं मी रोज दुपारी विचार करतो की आज रात्री काय खायचं. आणि तुम्हाला खरंच नाही म्हणतो, आत्ता माझ्याकडे सकाळी मी जेव्हा प्राणायाम सुरू करतो तो पंडित माझ्याकडे येतो आणि तो मला रोज सकाळी एक प्रश्न विचारतो, आज क्या करना है. मी आज त्याला थोडा वेळ विचार काय डिमांड असते तुमची? आज सांगितलं काकडी का थालीपीठ बनवायचं. अच्छा. हां, आजच खाल्लं मी. म्हणजे रोज मी त्याला रोज माझ्या दिल्लीला तर माझं एक हॉटेलसारखं एक मेनू चार्ट आहे आणि त्याच्यातलं मी सांगतो आज ये बनाव, कल ये बनाव. काल रात्री माझ्याकडे अमेरिकन चोपसी आणि चायनीज भेळ बनवली होती ती. तर मला ते म्हणजे माझं म्हणणं कसं आहे की मी संगीत ऐकतो, मला संगीतात, साहित्यात, कवी इंटरेस्ट आहे, नाटकात आहे. मराठी नाटकं मी मुंबईचा किती वेळा शिवाजी मंदिरात जायचो. म्हणजे मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी नाटक, मराठी भावगीत याच्यावर माझं अत्यंत प्रेम आहे. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी सांगितलं की एखादा माणूस जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा महत्त्वाचा आहे. हे जीवन आनंदात जगा, दुसऱ्यांकरता जगा. जे लोक असहाय्य असतील, अनाथ असतील, दिव्यांग असतील त्यांना मदत करा, त्यांच्या जीवनात आनंद फुलवा आणि तुम्ही आनंदाने जगा. हा जीवनाचा संदेश आहे. तुम्ही माणसं जोडत आलात, खूप माणसं जोडलीत तुम्ही आयुष्यभरामध्ये. अगदी राज ठाकरे देखील तुमचे मित्र आहेत. राज ठाकरेंची यावेळेस काय भूमिका आहे तुम्हाला काही कल्पना आहे की ते, कारण असं म्हटलं जातं की त्यांची भूमिका ही भाजपला कुठे ना कुठे मदत करणारी असते असा आरोप त्यांच्यावरती होतो. वोट डिव्हिजन होतं ज्यामुळे फायदा भाजपला होऊ शकतो. बाळासाहेब ठाकरेंचे अनेक गुण राज ठाकरेंमध्ये आहेत. हजरजबाबी आहे, वक्तृत्व छान आहे, बोलण्याची पद्धती उत्तम आहे, नेमकं प्रेझेन्स ऑफ माइंड देऊन केव्हा काय बोलावं आणि कमी शब्दात काय मांडावं ही त्यांची कला आहे. आणि जेव्हा ते शिवसेनेत होते बाळासाहेब तेव्हापासून त्यांच्यात ते व्यंगचित्र, चित्रकार हा सगळा त्याच्यात आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रतिभा आहे. पण राजकारणात काय झालं की महाराष्ट्राच्या राजकारणाचं पोलरायझेशन झालं आणि जेव्हा ते पोलरायझेशन 2-3 पक्षामध्ये होऊन जातं तेव्हा चौथ्या पक्षाला त्यात येणं अडचणीचं जातं. पण त्यांचा राजकारणाची दिशा काय ते तर तेच सांगतील. पण त्यांची दिशा काही असो, ते माझे मित्र आहेत आणि मित्र राहतील आणि ती मैत्री तेही निभवतात आणि मी निभवतो. महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले की हे तुमच्या विरोधकांबरोबर जात आहेत की वेगळे राहतात आणि मग वेगळे राहिले तर पुन्हा त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो असा त्यांच्यावर देखील आरोप होतो. कसं आहे, शेवटी कोणी काय भूमिका घ्यायच्या या त्यांचा पक्ष आणि त्यांचं नेतृत्व ठरवत असतं. मला असं वाटतं की राजकारणामध्ये पण या आरोपात तथ्य आहे का की त्यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदा होतो? बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये कोण उभं राहतं, कोण किती मतं घेतं त्याचे एकमेकांना फायदे तोटे होत असतात. पण काळाच्या ओघात ते चालत राहणार. पंतप्रधान मोदीजी असं म्हणतात की मी हेडलाईन बघत नाही, मी डेडलाईन बघतो. तसे तुम्ही डेडलाईन बघणारे आहात. आणि जरी आता तुम्ही आम्हाला असे मृदू दिसता किंवा भासता, तुम्ही अधिकाऱ्यांकडून काम करून घेताना तेवढे नेहमी नसता आणि तुम्ही कामासाठी प्रचंड आग्रही असता आणि मग वेळ प्रसंगी कठोरी होता. कसं असतं की तुम्ही जे काम करता, तुम्ही या चॅनलमध्ये काम करता, एक प्रकारची नोकरी करता, पण तुमची ओनरशिप आहे
की चॅनलमध्ये चांगलं आलं पाहिजे, चांगलं कार्यक्रम झाले पाहिजे, चांगल्या मुलाखती मिळाल्या पाहिजे. ही जी ओनरशिप आहे ही खूप आवश्यक आहे. मी ज्या खात्याचा मंत्री आहे ती कामं माझी जबाबदारी आहे, जनतेची अपेक्षा आहे, ते उत्तम क्वालिटीचं काम मला पूर्ण करून द्यायचं आहे, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यात जर कोणी बरोबर काम नसेल करत तर त्याला दाटलं पाहिजे. काम चांगलं केलं असेल त्याला शाबासकी दिली पाहिजे. बघा, महाराष्ट्रात नाही देशातलं एकमेव शहर आहे की ज्या शहरात सगळीकडे कॉन्क्रीट रस्ते आहे, सुंदर रस्ते आहे. मुंबईमध्ये गड्डे पडतात पण नागपुरात गड्डे दिसत नाही, कारण कॉन्क्रीट रोड आहे. नक्कीच या पॉझिटिव्ह नोटवरच आपल्या गप्पांचा आपण समारोप करूया. तुमच्याशी बोलण्यातून नेहमीच एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत आली आणि आता तुम्ही तुमचं एवढं राजकारणातला प्रगल्भ अनुभव असून देखील कधीही तुमच्या बोलण्यामध्ये आजही विरोधकांच्या विषयी तुम्ही कटुता आणून देत नाही. आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कटुता न येऊन देता दिली. तुमच्या पुढच्या कार्याला आणि तुमचे संकल्प जे आहेत त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.